डेंजर वाला एकदम डेंजर पाऊस आहे. डेंजर पाऊस आहे एकदम. असा पाणी वाहतच जातं. हे मॅक्सी, हे काय शॉट आहे, काय घालू आलाय? हे मॅक्सीच्या पोरी. आणि अशा प्रकारे आम्ही लोक आता ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही बघताय हा गावातला रस्ता मस्त. आणि अशा प्रकारे आपला बंगलो आलेला आहे. आपला 3 दिवसाचा स्टे इकडे आहे. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि खूप टायमानंतर ट्रॅव्हलिंग ब्लॉग निघतं. 3 दिवसाची ट्रिप आहे आपली माणगावची. आणि आता सकाळच्या वाजले 5:30. मी आलो, मला लेट झाला ॲक्च्युली आज यायला. ही लोक सर्व थांबलेले सकाळी 4:30 वाजल्यापासून. आणि आता आम्ही लोक निघतो आहे. ब्लॉग पनवेलमध्येच चालू करीन, कारण की खूप पाऊस होता तिथे. थोडा थांबला आहे, आता रस्त्याने भेटेल आपल्याला. आणि काळोख आहे, तर पनवेलपासून पुढची जर्नी माणगावपर्यंत आणि पुढे दिवसभरामध्ये कसा कंटिन्यू होणार आहे व्लॉग मला पण नाही माहीत. थंबनेल कसा बनला ते पण मला माहीत नाही. तर करूया व्लॉगला सुरुवात. तर चला. सहलीला जायचं. झोपेतून उठू आलं तर ज्या गाडीमध्ये जाणार आहे ना त्यात बॅगावर किती भरल्या. हा गोंडास, ए गोंडास, माझी बॅग नाही घेतली पण. ट्रॉली बघा, नवीन ट्रॉली बॅग आहे आमची. बनवून टाकलाय, दिवाल बनवून टाकलाय. टेम्पो लेके जा रहा है तो ऐसे बोल ना. पतू का टेम्पो मांगा रहा था. क्या लोडर. सगळीकडे बॅगच बॅग. अच्छी. सहलीला जायचं सहलीला. तर नमस्कार, आत्ता आपण आलोय पनवेलला पोचलोय दत्ता स्नॅक्सच्या इकडे. पाठी बघताय सर्वजण एकत्र निघालेलो, पण मी आणि धर्मेशच पुढे आलोय. आता बाकीचे पण आमच्या पुढे होते बाईकवरती, पण कुठे गेले काय माहीत नाही. आणि 4 व्हीलर पण मागोमागत होती. आता बघूया. 7 वाजलेत. 7 वाजता पावसाळा थोडा वातावरण आहे. आता अजूनपर्यंत मी कॅमेरा कनेक्ट नव्हता केला याला, आता कनेक्ट करेल. आपल्याकडे बघा कोणती बाईक आहे आज ह्या बाईकनी चाललो आपण, आपल्या बुलनी सॉरी. आणि त्यामध्ये सीन काय विठ्ठल काढण्यात आले थोडी बाईक. एक मिरर राहिला, एक मिरर खड्ड्यामध्ये आपटून पडला. जसा सांताक्रूज क्रॉस केला तिकडेच पडला, कारण की खड्डे खूप मजबूत आहेत. आणि आता वातावरण पण तसं मस्त झालं आहे. आता तुम्हाला गोप्रोवाला व्ह्यू भेटणार आहे. थोडा फक्त पाऊस नाही पाहिजे. पाऊस नसेल तर मग मजा येईल. अजून पण पुढे 3 दिवस आहे आपण माणगावला. 3 दिवसाचे ब्लॉग, शॉर्ट व्हिडिओ खूप सारं बनणार आहे. आणि आता रस्त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे पावसानंतर काय हाल आहे ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. 3 दिन से जागा है आज से. क्या शॉर्ट है सोनिया है तू इधर. भाई आज तो मैं 3 दिन जागा, आज से अभी दूसरा 3 दिन आगे जगने का. हाँ ना. चलो फिर सहलीला जा. चला, टाइम झाला आहे नाश्त्याचा. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा निघालो आपण ते आपल्या मुंबई गोवा हायवेच्या दिशेने. पावसाचं सध्या वातावरण तर नाही आहे, म्हणून थोडा कॅमेरा कनेक्ट केला आहे. आता पुढचा जो राईट मारतो तो राईट नाही मारला, जरा शॉर्टकटच घेतला दत्ता स्नॅक्सच्या इकडे, कारण की ट्रॅफिक वगैरे नव्हती. आता विदाऊट मिरर चालवतो आहे, म्हणजे लेफ्ट साईडचा मिरर नाही. बघायला थोडा वेगळा वाटतं, पण आता काय करणार, रस्त्याची हालतच तशी होती ना की, कारण की सकाळी जेव्हा निघालो भरमसाठ पाऊस होता आणि त्यामध्ये सीधा मिरर खडक करून खाली पडला. म्हणजे त्याचा सीन असा आला, थोडा पावसामुळे मॉइश्चरायझर पण पकडलेला. पण ठीक आहे, तर नशीब चांगला की जवळच पडला, लांब नाही पडला जास्त. पण आता काय, जायचं तर आहे, मुंबईला जाऊन बसू आपण दुसरा, पण तोपर्यंत सीधा गाडीला विठ्ठल काढण्या म्हणून घेऊन जायला लागणार आपल्याला. त्यात आमची गँग एवढी डेंजर आहे ना, म्हणजे निघालो तर सर्व व्यवस्थित, पण अर्धे त्यातले आहे ना विदाऊट जॅकेट वगैरे, पोंचो वगैरे जे भेटेल ते घालून निघाले. जसं तुम्ही जॉयला बघताय, जॉय आणि रोहित दोघं पोंचोवरतीच निघालेले. त्यात स्लीपर, शॉर्ट पॅन्ट. पण ठीक आहे, एवढा पण लांब जायचा नव्हता, 150 किलोमीटरच आहे, तर तेवढा आपण ॲडजस्ट करू शकतो. कारण की आम्हाला जेव्हापासून निघालो आतापर्यंत तर पाऊस भेटला नाही, पण आता पुढे भेटेल की नाही त्याचं आपण काय सांगू नाही शकत. आणि जेव्हापासून मुंबई गोवा हायवे बनला आहे ना, म्हणजे खूप सारे ब्लॉग बनवले मी ह्या रस्त्यावरती. तर रस्त्याबद्दल तर नो डाऊट रस्ता तर चांगलाच आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन सांगून काय, म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, सर्व डेली ट्रॅव्हल करतात त्या रस्त्यावरून. तर रस्ता तर आपला पूर्ण गोवापर्यंत चांगला आहे. मध्ये मध्ये थोडा पॅच खराब आहे, तेवढा ॲडजस्ट करू शकतो, पण बाकीचा रस्ता तर पूर्ण खूप मस्त आहे. आणि आता जोपर्यंत पाऊस नाही भेटायचा तोपर्यंत थोडा बरा वाटतं आहे.
आता बहुतेक कॅमेरा आहे ना आपल्याला काढावा लागणार आहे, कारण की थोडे पावसाचे आसार दिसायला लागलेत. म्हणून आता गाडी थांबवायची गपचूपमध्ये आणि मोबाईल बाहेर साईडला काढून ठेवून द्यायचा आहे. आता आम्ही लोक थांबलो इकडे. पाऊस बघा चिक्कार पडतोय, तुम्हाला दाखवतो. पाण्याला फोर्स बघा काय. हा बघा तिकडून जो वाहत जातोय ना. आम्ही लोक सर्व इथे शेड आहे, त्या शेडच्या खाली थांबलोय. मजबूत पाऊस लागलाय. मी माझी बॅग बघा गार्बेज बॅग मध्ये टाकले आणि मी घेऊन चाललो. पाणी बघा कसला भरलाय. डेंजर वाला एकदम डेंजर पाऊस आहे. डेंजर पाऊस आहे एकदम. असा पाणी वाहतच जातोय. पुढे अजून काळा बघा किती झालाय. आम्हाला खूप पाऊस भेटणार आता. आणि आम्ही लोक थांबलो आता. खूप टायमानंतर ऊन भेटलं आपल्याला. खूप टायमाने ऊन भेटलं मस्तपैकी. आणि आता थोडा सर्वजण रिलॅक्स होतोय. अजून बाकीचे मागून येतात आहेत. व्हिडिओ पूर्ण काढायला भेटत नाही, त्याचं कारण तेच आहे. मध्ये एवढा पाऊस भेटतोय ना, खूप पाऊस भेटतोय. याचा पोंचो पाठी फिर फाटला याचा पोंचो. एवढी हवा होती याचा पोंचो फाटला. म्हणून बोललो की जॅकेट वगैरे घालून केलं. कसं वाटतं जॉय? पोंचो फाटलाय. कॉन्चो झाला कॉन्चो. हे मॅक्सी, हे काय शॉट आहे, काय घालू आलाय? हे मॅक्सीच्या पोरीची. खूप टायमानंतर मागे बसलोय. मजा वाटते एकदम, कारण की मी कंटिन्यू मुंबईपासून गाडी चालवले. आता थोडा मागे अशा प्रकारे गाईज आपण पोहोचलो इंदापूर मध्ये आलेलो आहे. इथून आता फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे माणगावसाठी. आम्हाला पोहोचलो इंदापूरला बरोबर 9:50ला पोहोचलो. म्हणजे मी जसा बोललो मग अशी की 11 वाजेपर्यंत आपल्याला वाटतं आपण पोहोचून जाणार, पण 11च्या आधी 10:30ला टच होऊन जाऊ आपण विदाउट ट्रॅफिक. मस्तपैकी आलो एकदम. आता पाऊस पण नाही तर अजून बरा वाटतोय. पाऊस असला थोडा शॉर्ट झाला असता. मध्ये मध्ये भेटला आम्हाला, खूप सारा पाऊस भेटला, पण आता जरा पण पाऊस नाही. जवळ आहे, थोडाच टाइम बाकी आता. आणि अशा प्रकारे आम्ही माणगावमध्ये पोहोचलो. आलाय माणगाव फायनली. आता इकडनं 7-8 किलोमीटरच आहे आणि 10:30 पर्यंत गेले बच्ची. आलो पोचलो आम्ही लोक माणगावला. आता हे आलू झालो आम्ही. आता आलू झालो. आता आतमध्ये घुसायचं आहे. आता माणगावचा एस.टी. स्टँडच्या पोहोचलो आम्ही लोक. आता पुढून राईड मारून जाणार. आता इकडे तर ह्याच्या गावी तर मी तर पहिल्यांदा जातो. बाकी सर्व जाऊन आले. आणि तिकडे गेल्यावरती बंगलो बघायला तर पागल आहे. ते ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी. नंतर त्याचे वेगळे पण ब्लॉग बनतील, पण ह्या पण ब्लॉगमध्ये बघायला भेटायला. हां राईट. आणि अशा प्रकारे आम्ही लोक आता ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. आणि तुम्ही बघताय हा गावातला रस्ता मस्त जबरदस्त. थोडा पाऊस पण चालू आहे आणि थोडा हे नदी पण थोडी खडूळ आहे पाणी अजूनपर्यंत. पण आपल्याला काय, आपल्याला स्विमिंग पूल आहे. आपण मजा करायच्या मस्त. नेचर बघताय. कोकण भाई, पावसातला कोकण. 54 बॉईजची ट्रिप आमची. आता पुढून एक राईट आहे, तो राईट मारला तर डाकशेली, गावाचं नाव डाकशेली. पोहोचलो आम्ही लोक. पण आता इकडनं आम्ही लोक मारणार राईट. आता शेती चालू आहे, भात लावणीला सुरुवात झाली. आता बघा हा जो दिसतोय ना, हावाला राईट मारणार. आणि फायनली हा राईट मारलेला आहे. आणि मग आता इकडनं ह्या डोंगराच्या पलीकडे भाईचं आपल्या गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात लपलेला कोकण. हो, जेवढं बघाल तेवढं कमी आहे. जसं तुम्हाला समोर दिसतोय रस्ता, काय रस्ता आहे यार. आणि ह्या रस्त्याला ना विदाउट बाईक तर मजाच नाही येणार. बाईक पाहिजेच गावी आल्यावरती. सीधा रास्ता श्रीवर्धन भी जाता है. हा क्या 30-35 किलोमीटर है. ओके. सध्या धाकशेली बघा, धाकशेळी आलोय आपण. गावात एंट्री केलेली आहे धाकशेळीला. आणि अशा प्रकारे आपला बंगलो आलेला आहे. आपला 3 दिवसाचा स्टे इकडे आहे. पाठीमागे स्विमिंग पूल वगैरे सर्व आहे, मी तुम्हाला दाखवतो. आपला बांधलाय बघताय
कडकवाला एकदम श्री समर्थ निवास समर्थ विला डायरेक्ट ओ हो कडक एकदम कडक एकदम भाई वन साइड आलेलो आहे हे भाई रोहितनी काकी रोहित ह्या फोर व्हीलरने आला गाडी चालवत आलाय आणि आम्ही लोक पोचलोय तो आलाय सहलीला जायचं सहलीला आम्ही आलेलो आहे हा बंगल्यावरती आपला स्टे आहे समर्थ विला घंटीवाजा मंदिर आहे हे बघा बंगल्याच्या बाहेर हे पण लिहिलेलं आहे आय लव टाकशेळी आणि हा बंगलो आपला स्टे आहे चला सोन्या भाऊ हो ड्रिफ्ट मारतोय तू तर आता आम्ही लोक आलोय वरती म्हणजे घरी पोहोचलोय आता हा वाला ब्लॉग मी इकडेच थांबवतोय याच्यानंतरला बनवायचे अजून आपल्याला ब्लॉग आता होम टूर पण दाखवतो एक नंबर कडक घर आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि हा गावचा ॲटमॉस्फिअर असा काही झाला तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला बाय 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 बाय